माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की ह्यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात. तुम्ही त्याच पक्षाचे खासदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं, दोनदा ऐकत नाहीत असं तुमचं ऐकत नाही. पण त्यांनी ऐकलं पाहिजे. ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना. एका सांगण्यासारख्या बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे. तुम्ही संसदेत या संदर्भात काही मागणी करणार? अमित शहाकडे आम्ही सांगितलं, त्यांनी सांगितलंय. ते भाषण असं एखादं तगडं ज्यानं महाराष्ट्र हलेल, दिल्ली हलेल. एक लक्षात घ्या, भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना ह्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. हे अंतःकरणातनं आलं पाहिजे. जसं मोकोकाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला, अट्रॉसिटीच्या बाबतीत, ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय? तुमच्या मागण्यांची अंमलबजावणी जर झाली नाही त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदात्तीकरण होतंय. लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले, एवढ्यापर्यंत मजल गेली. जर कदाचित मला हे बघा, कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या. त्याचं उदात्तीकरण करण्या तो कोण फार काय मोठा नव्हता. मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता. ठीक आहे, तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं जे शौर्य दित्यातनं दिसून येतो आणि त्याच पुढे जातो. मला का माझं काय तसं मत नाही.